चिपळूणमध्ये खेरशेत येथे राधा गोविंदा फाउंडेशनच्या वतीने मंगळागौरी स्पर्धा मोठ्या जल्लोषात पार पडली। या स्पर्धेमध्ये संगमेश्वर तालुक्यातील अनेक महिला गटांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद स्पर्धेला लाभला। श्रावणातील अनेक सणवार म्हणजे महिलांसाठी आनंदाचे एक कारणच ठरतं। राधा गोविंदा फाउंडेशनने ग्रामीण भागातील महिलांसाठी मंगळागौरी स्पर्धेच्या निमित्ताने त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं। या मंगळागौरीमध्ये अनेक महिला गटांनी पारंपरिक खेळ, गाणी गात स्पर्धेला रंगत आणली। आमदार शेखर निकम यांच्या कन्या सई निकम सुर्वे, माजी सभापती पूजा निकम यांची या स्पर्धेला प्रमुख उपस्थिती लाभली। शिवाय त्यांनी त्याविषयी आनंद देखील व्यक्त केला। या स्पर्धेमध्ये नावडी येथील अमृता ग्रुपने प्रथम क्रमांक, धामापूरकर रामानेवाडी संघाने द्वितीय आणि तृतीय क्रमांक कासे आडावरची वाडी यांनी पटकावला। नमस्कार। आजचा हा राधा गोविंदा फाउंडेशन आयोजित मुक्तांगण प्रस्तुत पारंपरिक नृत्य कला स्पर्धा संगमेश्वर विभाग आज उत्तमरित्या इथे संपन्न झाला। हे जे पारंपरिक नृत्य स्पर्धा घेण्यामागचा उद्देश ॲक्च्युली हे आजचं दुसरं वर्ष आहे आणि ह्याच्या मागे देखील आपण अशा स्पर्धा घेतलेल्या आहेत। तेव्हा असा आम्हाला अनुभव आला की देवरुख, संगमेश्वर, चिपळूण जेथील जे ग्रामीण भाग आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः टिपरी नृत्य असेल, जाखडी असेल किंवा मंगळागौर असेल असे प्रकार महिलांमध्ये ग्रामीण भागामध्ये विशेषतः खेळले जातात। त्याच स्पर्धांना म्हणजे त्याच खेळाला एक आपण स्पर्धेचं रूप द्यावं अशा हेतूने आम्ही मागच्या वर्षी अशा स्पर्धा आम्ही सुरू केल्या। हे आजचं दुसरं वर्ष
देवरुख, संगमेश्वर आणि चिपळूण अशा 3 ठिकाणी या स्पर्धा आम्ही घेणार आहोत. हा कार्यक्रम घेताना आनंद इतकाच आहे, मागील वर्षी देवरुख, संगमेश्वर मिळून आम्हाला 10 संघाचा प्रतिसाद मिळाला आणि ह्या वर्षी तोच देवरुख आणि संगमेश्वर विभागून देखील 24 संघ महिलांचे खास करून सहभागी झाले. ग्रामीण भागात तुम्ही का वाटतं?
येथे बक्षीस घ्या पुढे. तुम्ही उत्स्फूर्तपणे सहभागी ओके ओके तुरंत पत्रिका बस या ठिकाणी आजच्या ह्या कार्यक्रमाचं या ठिकाणी या ग्रुपला विशेष दखल तुमची पूजा करण्यासाठी आपल्या सर्वांचे लाडके प्रकाश राणावंशवाडी बादशाह ज्याला ओळखला जातो, मला वाटतं आता ते वस्त्र या ठिकाणी प्रदान करायला विनंती करतो. अमृता आणि सुंदर असं या ठिकाणी सगळ्यांनी मानाचा या ठिकाणी सुंदर असं सोहळा नमस्कार. आपण गेले 10 वर्ष राधा गोविंद फाउंडेशन आयोजित मुक्तांगण ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण वेगवेगळे उपक्रम विशेषतः महिलांसाठी आपण उपक्रम घेत असतो. पण गेल्या 2 वर्षापासून आपण जे मंगळागौर किंवा लोकनृत्य जे कोकणामध्ये आपण लोककला आहे ही जागृत ठेवण्यासाठी किंवा ही परंपरा टिकून ठेवण्यासाठी हा एक महिलांसाठी एक व्यासपीठ आपण त्यांना हक्काचं व्यासपीठ म्हणून आपण त्यांना निर्माण करून दिलेलं आहे. तुम्ही गेले 2-3 तास तुम्ही या कार्यक्रमाचा नक्कीच आनंद घेतला. कारण बऱ्याचशा महिला अगदी वाडीवाडीतल्या आहेत. शहरामधल्या महिलांना वेगवेगळ्या सुविधा असतात, त्या माध्यमातून ते प्रोग्राम करतच असतात. पण आपल्या ग्रामीण बायका गावागावात वाडीवाडीवर गणपती गौरीच्या सणाला ते जे नृत्य करतात, टिपरी नृत्य असेल किंवा त्यांचे समय नृत्य असेल, जाखडी असेल, हे त्या त्या गावापुरतंच मर्यादित तो कार्यक्रम त्या करत असतात. पण आम्हाला गेले 10 वर्ष वेगवेगळे कार्यक्रम घेत असताना ह्या महिलांमधली एक कला म्हणजे ही स्वतः निर्माण केलेले हे गण गवळण किंवा त्यांचं लेखन आणि खूप चांगला आवाज आणि खूप चांगलं नृत्य त्यांनी आपल्यासमोर सादरीकरण केलेलं आहे. आणि ह्या महिलांना कधी ना कधी तरी एक चांगल्या व्यासपीठावर आणण्याचं काम हे मनातून कधी वाटत होतं की त्यांना एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून द्या की जेणेकरून ह्यांची कला अनेक लोकांपर्यंत जाऊ शकते आणि त्या कलेचा आनंद आम्ही सगळेच आपण घेत आहोत. खरं तर ही कला पारंपरिक आहे आणि ही जोपासण्याचं काम आपण कोकणवासी करत आहोत याचा मला नक्कीच अभिमान आहे आणि ही परंपरा आपण सगळ्यांनीच टिकवून ठेवली पाहिजे. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.